नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण शिकणार आहोत एखादा सुंदर आय मेकअप। तर मी सुरुवातीला बेस करून घेतलेला आहे। बेस हा लाईट कलरचा कन्सिलरनी केला आहे आणि इथे मी देत आहे लाईट ब्राऊन कलरचं आपला जो बेसचा जो कलर असणार आहे तो, आणि त्याच्यानंतर मी असा मरून आणि रेड असं मिक्स असलेलं कॉम्बिनेशनचा कलर घेतला आहे। त्यानी मी क्रीज लाईनवर हलकंसं ब्लेंड करत आहे। ब्लेंडिंग करताना क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असं तुम्ही ब्लेंड करायचं आहे आणि जो कलर आहे आउटर कॉर्नरच्या बाहेर जाऊन द्यायचा नाहीये, कारण क्लायंटचे डोळे कसे आहेत त्याच्यावर तुम्हाला हे मेजरमेंट ठरवायचं आहे की तुम्हाला तो कलर बाहेर काढायचा आहे। बाहेर काढायचा इन द सेन्स की क्लायंटचे डोळे थोडे मोठे दिसणार आणि आत जर घेतला तर तुम्ही क्लायंटच्या डोळ्यांना थोडंसं छोटं दाखवणार आहात, कारण माझ्या मॉडेलचे डोळे आहेत आल्मंड तर आहेत पण ते थोडेसे आउटर कॉर्नरनी वरती उचललेले आहेत। त्याच्यामुळे मी असा आय मेकअप करत आहे की जो आउटर कॉर्नरपासून कलर बाहेर नाही सोडत आहे। ब्लॅक कलर घेऊन मी क्रीजना थोडंसं डार्क केलेलं आहे आणि त्याला प्रॉपर ब्लेंड करून घ्यायचा आहे। ब्लॅक कलर जेव्हा आपण अप्लाय करतो तो प्रॉपरली ब्लेंड झाला पाहिजे, कारण तो मग पॅची पॅची दिसण्याची शक्यता असते। आणि त्यानंतर आपण करणार आहोत क्रीज लाईन तयार। क्रीज लाईन करताना ब्रश जो आहे तो नेहमी थिकवाला वापरायचा, सॉफ्ट ब्रिसल्सवाला ब्रश नाही वापरायचा। तुम्ही लिपस्टिकवाला ब्रशही घेऊ शकता किंवा एखादा सेपरेट क्रीज लाईन तयार करण्यासाठी पण ब्रश मार्केटमध्ये बरेचसे अवेलेबल आहेत, ते घेऊ शकता। एकदम लाईट कलरच्या कन्सिलरचा मी बेस तयार करत आहे क्रीज बनवण्यासाठी। क्रीजचं फिनिशिंग हे प्रॉपर असलं पाहिजे। फिनिशिंग तुमचं जर छान असेल तर तुमची क्रीजही खूप जास्त छान दिसते। आणि सॉफ्ट लुक देण्यासाठी मी आउटर कॉर्नरला थोडंसं ब्राऊन कलरनी ब्लेंड करत आहे की जेणेकरून तुमचे जे साईडला आहे ती हार्श लाईन दिसणार नाही, कारण साईडला हार्श लाईन चांगली दिसत नाही। देन मी करत आहे शिमर्सचा वापर। शिमर मी लाईट कलरचा घेतला आहे आणि हे ऑल ओव्हर क्रीजला मी लाईट कलरचं शिमर अप्लाय केलं आहे। एकदम लाईट गोल्ड कलर जो आहे तो मी यासाठी वापरला आहे। त्याच्यानंतर मी वापरणार आहे कॉपर गोल्ड कलर, कारण तिच्या साडीवर हे कॉपर कलरचे गोल्डचं डिझाईन होतं। आणि अशा प्रकारे आपला आय मेकअप हा कंप्लीट झाला आहे। तुम्हाला हा आय मेकअप कसा वाटला, आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। थँक्यू सो मच।